मंडळी, स्वागत आहे तुमचं पूजा आणि कुणाल ब्लॉग्स मध्ये. तर आज आपण जाणार आहे इथे खुद्द आम्ही राहतोय त्या गावाचं तुम्हाला नजराना द्यायला, म्हणजे गावात नक्की काय काय आहे. ऍक्च्युली काल आपला जो ट्रॅक झालेला आहे त्यामुळे थोडस पाय वगैरे भरपूर दुखतात. थोडेसे नाही, जास्तच दुखतात. मलम लावून झोपलोय दोघं. तर आज काय जास्त आपण फिरणार नाही. आज फक्त आपल्या गावाची शेअर करणार आहे. गावामध्ये तुम्हाला म्हणजे आपलं जे गाव आहे, शाळा गावातली, कसा व्ह्यू आहे, कसं झालेला आहे परिसर, पूर्ण कुठे कुठे काय काय आहे. आपण आज गाव हिंडायला जाणार आहे. हो, तर आपण आता निघालोय गाव हिंडायला. तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल, नाही सॉरी, तुम्हाला जर गावाचा नजराना पाहायचा असेल, सुंदरता बघायची असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, कंटिन्यू करा. आणि तेव्हाच बघता बघता आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. स्टे ट्यून. तर आज तुम्हाला आम्ही पूजाचं प्रॉपर गाव दाखवणार आहे, जे सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यामध्ये गोळेवाडी हे गाव आहे. हे गावाचं नाव आहे गोळेवाडी. हे पूजाचं घर तुम्ही बघू शकता. हे पूजाचं घर आहे. हे पण घर पूजाचं आहे आणि दुसरं पण घर पूजाचं आहे. पूजा पैशावाली आहे भरपूर, दाखवत नाही कधी, भरपूर पैशावाली. खोटारडा. मला इकडनं हा रस्ता, हा वाट आहे जायचा आणि इथून ही एंट्री आहे. पण इकडे झाडं आल्यामुळे आम्ही येऊ नाही शकत आता सध्या तरी. आणि त्या साईडला पण राहतात त्यांचे नातेवाईक. माझ्या काकाचं घर आहे. काकाचं घर आहे पूजाच्या. तर तिकडे त्यांचे सगळे गाय दाखवणार आहे मी तुम्हाला. गोटा वगैरे दाखवू आपण. या. आणि मग माझ्या सख्या काकाचं घर आहे, तिथे पण आपण जाऊ. काका काकींना दाखवीन, असतील घरी तर, नाही तर शेतात गेले असतील तर नाही दाखवता येणार. आणि हे आहे तुमच्या शेजारी पाळके काकी, इथे राहतात. मम्मी माझी एकटी असली की त्यांना सोबतीला असतात त्याच्यामुळे त्या असल्या की काही टेन्शन नसतं. तर आता आपण कुठे चाललोय कुणाल? आता आपण पहिलं त्या साईडने जाऊया आणि तिकडचं काकाचं घर दाखवतो तुम्हाला आम्ही. त्यांचं दुसरं घर पण आहे तिकडे काकाचं. तिकडनं मग तुम्हाला शाळा, इथली जिल्हा परिषद शाळा, तिच्या ग्रामस्थ देऊळ, ते सगळे तुम्हाला दाखवतो. या. बोल. हे एक माझ्या काकांचं घर आहे, पण आता ते मुंबईला आहे. बघा यांचं घर, त्याने किती मस्त म्हणजे असं छान ठेवलंय. अंगण एकदम मस्त वाटतं, सुंदर. बसायला 2 मस्त खुर्च्या केल्या बघ, तिथे येऊन असं बसायचं सावलीला उन्हामध्ये. हा, ही मजा वेगळी आहे. पण झाडाखाली असं बसायचं, गार गार हवा येतो मस्त. हे फक्त तुम्हाला गावामध्येच बघू शकतात, मुंबईमध्ये असं काही राहिलेलंच नाही आता काय. हे पिपरणीचं झाड आहे. आणि हे आपल्या शंकराला वाहतो ना ती बेल, ते बेलाचं झाड आहे. काकांनी खूप सारी झाडं लावलेत. हो, काकांचा मुलगाच क्रिएटिव्ह आहे. वैभव माझा भाऊ खूप क्रिएटिव्ह आहे. घरामध्ये त्याच्या बघाल ना, आतमध्ये बघा, त्याने लाईटचा पोल लांबून दिसत असेल तर लाईटचा पोल वगैरे काढलाय. छान असं डेकोरेशन, चित्र, ड्रॉइंग वगैरे खूप छान काढतो तो. चल तर आपण जाऊया आता पुढे. सगळे काकाच आहेत माझे इथे, सगळेच. ही बघा, ही ती मुलगी गावी आलो की नुसते मला पाहुणा पाहुणा करून ओरडत आहे. काय पाहुणा? ही नाहीये ती, हीच आहे ती. पाहुणा विसरली? आली का? लोक आली का? पाहुणा विसरली काय? ही लहानी आहे, मोठी आहे. लहान पोरगी, मोठी अजून दुसरी आहे, अजून एक आहे. पूजाचे गाववाले नातेवाईक तिकडनं आवाज येतो त्या साईडला. ते पाऊस आला ना, पाहुणे. हा, व्हिडिओ काढतायत. हो, पाहुणं व्हिडिओ काढतायत. ती माझी आजी आहे. आजी आहे ते. हा रस्ता तुम्ही जर मुंबईच्या दिशेने आले की ही एंट्री आहे आतमध्ये यायला गावात. तर आपण आलो आपल्या गावाच्या एंट्रीमध्ये, जिथून आपल्या गावाची कमाल असते. तर माझ्या उजव्या हाताला जो रोड आहे ना,
हा जो रोड आहे तो आपला पुसेगाव आहे. हा पुसेगाव हायवे म्हणून ओळखला जातो. हा पुसेगाव रोड आहे. पातोडा घाटातनं वर चढलं की पुसेगाव येतं. आपल्या इकडनं 40 किलोमीटर अंतरावरतीच पुसेगाव आहे. आणि हा जो बघा डाव्या हाताला जो रोड आहे ना सरळ, तो आपला फलटणला जातो. तालुका फलटण. उजवीकडे वळलात तर फलटणला, डावीकडे वळलात ना फाट्यावरून तर तो वाईला जातो आपला रस्ता. तर आपण आता आत जाऊया. आता इकडनं मी तुम्हाला गावचा, पहिलं तर मी तुम्हाला शाळेत घेऊन जाईल. शाळा दाखवेन गावातली. आणि तिकडे झालेलं तिकडे देऊळ आहे आमचं, म्हणजे माझा कुलदैवताचं कालभैरवनाथाचं मंदिर आहे. ते मंदिरात देवाचं दर्शन वगैरे घेऊया आणि मग तुम्हाला मी दाखवते. चला. पूजाचे नुसते पाहुणेच भेटतात तिकडे आल्यावरती. आली नाही त्याची किती वाजता येते? 2 वाजता 1 वाजता. कंटाळा असेल ना एकटं बसून, तुम्हाला कंटाळा येत असेल ना. काय करायचं मग, काम नाही. थोडं वारीला आला तेव्हापासून इथंच आहे. हो. त्याच्या काकांकडे जातो आता. इकडनं 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे पूजाच्या काकांचं घर. आता काकाचा हो, माझं घर तिकडे आहे. पूजाचं घर पाठीमागे, यांचं घर इकडेच आहे. पुढे थोडं 2 मिनिटाच्या अंतरावर. आमच्या घरात आहे ना अंगण मस्त आहे. हो, इथे अंगण दाखवतो तुम्हाला ना मग. ही सगळी काकांचीच घर आहे. ही ती सगळे हे पूजाचे नातेवाईकच आहेत. काकांकडे बघा गाय आहेत. हे बघा 2 गाय, एक नाही 2 आहे. राणी कुठे गेली? राणी 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 हे बघा, ही गावी आलो नाही की आमच्या पाठीमागेच फिरत राहते नुसती. नानी नानी नाचते. ही नानी आहे. राणी राणी बघा झोपली मस्त निवांत. बघितलं, ही अशी इकडे आली नाही की हिला पहिला हात लावा. बघा कशी करते ती. पहिला इथे हात लावायला. काय ग बाबू, काय झाला? चल येतेस तू? येते फिरायला? येते? नुसती लाडवते. लाड करायला पाहिजे तिला आमच्याकडनं नुसतं. आलो थांब. अण्णांचं घर आहे एवढं. घर आहे. आल्या आल्या इथे शोधते काहीतरी खायला. बघितलं? सांगायचं होतं ना. ती 8 वाजताच उठते. हो हो 8 वाजता उठते आता ती. काय बनवलंय ते जरा. आता तू खा पहिला. अशा प्रकारे अण्णांकडनं निघालो आम्ही. थोडा नाश्ता पण भेटलाय आम्हाला. आणि थांब ना ग जरा, इथं मध्ये मध्ये येत राहते नुसती. पडली असती तिला मध्ये. पहिला आमच्या बरोबर घेऊन जायचं तिला, आमच्या बरोबर यायचंय तिला. पूजा काय खाल्लंस ग? हळूच गरमागरम कापण्या. आमच्याकडे ना गव्हाच्या शंकरपोळ्या टाईप बनवतात, त्याला आम्ही कापण्या म्हणतो. ते खाल्ले. काय चालेल. हे बघा अण्णांनी बाजूच्या जागेमध्ये मका लावलाय बघा. बघा मक्याच्या शेतात आता चाललेलो आहे. जागा नाही पण भरपूर आहे बघ. भरपूर आहे. दाणे कणस आलेत का? नाही अजून नाही आले वाटतं. काढलाय गुरांसाठी. मका उपयोगात येतो ना म्हणून मका आहे गुरांचं खाणं. हे कणीस आपण खायचं आणि हे आपली गाया खातात. तर आपल्या गायांसाठी हे ऍक्च्युली केलेले आहे. 2 आपल्या गाया आहेत त्यांच्यासाठी. चल राणी आपण जाऊया तिकडं. खाली काहीतरी असं नाही. मस्त आहेत ना फुलं. हो मस्त लावले टोपलीमध्ये.
मस्त वाटतंय. छान आहेत फुलं, किती मस्त आलेली आहेत. सर आणि आपल्या बरोबर गावात हिंडायला येणार आहे. राणी पण आता ब्लॉग मध्ये येणार आहे सोबत. ती आपली माझ्या हाच रस्ता सरळ शाळेकडे ते सोलारच्या पुढेही गेलं थोडं की लेफ्ट साईडला पूजाचं घर येतं. त्याच रस्त्यावरून आपण आता आलेलो. तुम्हाला गावची जिल्हा परिषद शाळा दाखवतो. आणि त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या गावातली जी पोरं आहेत त्या गावातल्या पोरांनी वृक्षारोपण केलेलं आहे. म्हणजे फ्युचरमध्ये ती झाडं मोठी होणार, त्यासाठी त्यांनी आत्ताच वृक्षारोपण केलेलं आहे गावातल्या पोरांनी. राणीचा जेवायचा टाइम झालाय, पण राणीला माझ्या बरोबर हिंडायचं. हो. कधी येणार आहे आता दाखव राणी. पूजाचा बॉडीगार्ड बघा कोण आहे गावचा. माझी बहीण आहे ती. बहीण पूजाची बहीण आहे ती. बहीण आपण जाऊ. त्या साईडने गेल्यानंतर त्या साईडला तिकडे शाळा आहे बघा. लेफ्ट मारल्यानंतर शाळा आहे. आता आपण आलोय शाळेची इथे गावातल्या. तिथून पुढे गेलो ना खालती सगळी वावरे आहेत, शेती आहे माणसाच्या. जाऊ आपण तिकडे. फाट्याचं पाणी येतं तिकडे. आहे भरपूर. शाळा चालू आहे. सई बी पण शाळेत आहे आपली. या शाळेत जाऊ. शाळा दाखवे. किती सुंदर आहे ना बघ आपली शाळा. सजवलेली मस्त रंगरंगोटी छान आहे. छान छान आहे. आणि शाळेतल्या पोरांचं अंगण. पोरं शाळेतच. काही शाळेत गेलेली असेल. ही बघा जिल्हा परिषद शाळा कोळेवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. शाळा सही आहे का? सही आहे का? आणि तुम्हाला मी मगाशी बोललो होतो इथे जेवढी ती झाडं लावलेली ती छोटी 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 ती सगळ्या गावातल्या पोरांनी लावलेली. तिकडच्या रुपेश, ओम आणि वगैरे वगैरे अजून एक दोन पोरंही आहेत. त्यांनी ही सगळी गावातली झाडं लावलेली तिकडे गावात. म्हणजे इन फ्युचर ही झाडं असे होतील मोठे, त्यांना बरं पडेल शाळेला पण. कुठे गेली राणी? राणी चल ये चल. आणि अंगणवाडी लहान पोरांसाठी. आणि गोळेवाडीचं. शाळेच्या बरोबर समोर आपलं देव ते बघा बंद आहे, तर आपण जाऊया. बरोबर समोर असं देऊळ. ग्रामपंचायत ऑफिस पण बंद आहे. ग्रामपंचायत गोळेवाडी शाळेत. शाळेत आहे ना, शाळेच्या मुलांना आहे ना सगळ्यांना ही जी कोपऱ्यावरची झाडं जी लावलेली आहेत ना ही सगळी आपल्या शाळेतल्या मुलांनी लावलेली आहेत. ही ते झाडं लावा हा उपक्रम नेहमी केला जातो उन्हाळ्याच्या टायमात. म्हणजे राणी हिला 10 वेळा आवाज द्यावा लागतो. घरातनं सांगितलं आमच्या बरोबर येते आणि इकडे इथे फिरत इथे पूर्ण गाव विंडत बसते. चल ग. आमची राणी खूप चांगली. हो शाळा सुटलेली आहे. आज काय शिकलं? काय शिकलास? काय शिकवलं? माती बनवायची, मातीपासून पिंड बनवायची. आणि ही सईची बहीण. सईचीच बहीण ना? स्वीटूची बहीण अंकिता. अंकिता काय शिकलीस आज? बैल आणि पिंड बनवायचं. मग येणार तुला? संध्याकाळी दाखवशील मला बनवून? हा. अरे मग तू काय शिकली शाळेत? तू डबा खायला गेलेली शाळेत खरं सांग. हा मग मम्मीलाच सांगतो आता. चला पोरांनो आता आपण. हे बघा हे देऊळ आहे असं लांबून जवळ असं. हे आहे आमचं कालभैरवनाथाचं मंदिर. आता बंद असेल. चावी माहिती नाही कोणाकडे.
गावात हे सगळे जे आहेत ना ते सगळे आपल्या जुन्या गावातल्या मंदिरांचे की इथे आणून आपण ठेवलेले आहेत. बघू शकता इथं हा खांब हे सगळं जे आहे ना ते आपल्या जुन्या देवळांचं आहे. जे धरणाखाली गेलेली वगैरे देवळं आहेत ना त्यांचं आहे. आणि हा आहे नंदी. नंदीच्या पुढे शिवलिंग आहे. नंदी आहे पण नंदीच्या पुढे नंदीला कलर केलाय. जत्रा झाली ना आता जत्रा झाली ना मागच्या महिन्यात ना. राणीशिवाय आमचा ब्लॉग इनकम्प्लीट आहे आज. तर मी आतमध्ये आता नाही जाऊ शकत पण तुम्हाला मी बाहेरूनच दाखवते आमचं काल भैरवनाथ प्रसन्न आमचा ग्रामदैवत. बघा समस्त मंदिर आहे आतमध्ये. बाहेर गणपती उजव्या हाताला डाव्या हाताला. मला थोडं झूम करून दाखवतो दिसलं तर थोडंसं बघा. हे मंदिर आहे. हे मंदिराच्या बाजूला जो हॉल बांधलाय ना तो हॉल त्याच्यासाठी बांधलाय. ते नवरात्रीमध्ये देवी बसते तिथे कोपऱ्यात. तिथे देवी बसवतात आणि काय कार्यक्रम वगैरे असेल तर त्या हॉलचा उपयोग केला जातो. त्यासाठी तो आपला हॉल गावातला. पहिली ही जुनी शाळा होती ती नंतर मग तिकडे बांधले वाढवलं. आता जसं आमच्या वरच्या गावी देवळं होती तशीच इथं पण देवळं आहेत. काल भैरवनाथाचं आहे. परत इथं मग जनियाईचं मंदिर आहे. जनियाईचं मंदिर आहे आमचं. मला जर योग मिळाला चांगलाच वरच्या गावाला जायचा तर मी तुम्हाला तिकडे पण आपली देवळं दाखवेन. तिथेही अजून आहे. जनियाईच्या मंदिरात जाऊ आपण. आता तर त्या वड्याला पाणी आलं असेल तर आपण आता इथे पहिलं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. तिकडे एक देऊळ आहे. आली आली माझी राणी आली. माझी राणी आली. ये जा दाजींकडे जा तुझ्या. बघ बघ दाजीने बोलवलं लगेच पळाली. हे आहे आपलं मरीनाचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आपण गावातली देवळं वगैरे फिरलो. अजून जर बघायला गेलं तर खूप सारं आहे. इथून पुढे तिकडे एक कॅनल पास होतो. इथून तिथे बाणगंगा धरण आहे ना तिथपर्यंत. पण आता मी जाऊन तिथे मतलब नाही कारण की तिकडे कॅनलला पाणीच नाही आहे अजून आलंय. एवढा पाऊस पडला तरी पाणीच नाही अजून कॅनलला सोडलंय. तर पण आता तिकडे जाऊन काय मतलब नाही. तिथे खूप छान आहे. म्हणजे तिकडे लोकांची शेती आहे. बघू आपल्याला जमलंच तर तिकडे आपण जाऊन येऊच. तेवढा लांबपर्यंत बघूया. आता आपण खाली कॅनल जसं मी तुम्हाला सांगितलं तिकडे कॅनल आहे. तिकडे जायला मिळते का बघूया. जाण्याचं आहे आपला मेन टास्क आहे ना. इथून पुढे जाण्याचं आहे कारण कोपऱ्यावर घर आहे ना. कोपऱ्यावरचं घर आहे ना कुत्रा आहे. तो कुत्रा जरा तो शेटच ऐकत नाही. मी जाते राणीला घेऊन. हो तर आता मला बघूया पुढे जाऊन घेतलं. युद्ध होण्याचे जरा जास्त चान्सेस दिसतात आहे आम्हाला त्यासाठी. आणि राणी आमची दिसते तशी नाही. फाडून टाकेल. हा
आता आपण आलेलो इकडे कॅनलमध्ये. पाणीच नाही पण कॅनलमध्ये. हा छोटासा गावचा हा कॅनलचं पाणी सगळं इथे जातं, शेतीमध्ये जातं आहे लोकांच्या. मागच्या वेळी याच कॅनलमध्ये पूजा धडपडलेली. इथून सगळ्यांची शेत आहेत, म्हणजे शेती स्वतःची आणि शेतातच घर. इथे सगळ्यांचं तसंच आहे. आपण इकडूनही जाऊ शकतो ना? नाही, तिथे पार करायला नाही आपल्याला. का घर आहे? जाऊया, इथून जाऊया, बघूया चल ना नवीन काहीतरी या साईडने. कारण की आपण ह्या रस्त्याने 2दा-3दा आलेलो आहे ना, तर आपण ह्या रस्त्याने बघूया. आता असेल तर रस्ता आपण जाऊया ना. मध्ये घर नसलं पाहिजे कुठे, राईट मारल्यावरती पुढे त्या साईडने जायचं होतं. प्रॉब्लेम असं झालाय की तिथे 3-4 कुत्रे आहेत आणि आमची राणी दिसायला तशी नाही, भांडणं करते, नंतर अंगाशी येतं तिच्याच भांडणं. मग आमच्या पाठी पळत येते. ते 3-4 कुत्रे आमच्या अंगावर. म्हणजे कॅनल पार करा. ये पूजा राणी बघा. मला असं वाटतंय राणीची आणि त्याची मारामारी होणार आहे. तो वाट बघतोय मागासपासून की ये म्हणून दाखवतो. कारण की राणी हिच्या एरियातला, राणी त्याच्या एरियामध्ये आलेली आहे, त्यामुळे तो बघा कसा वाट बघतोय. जा राणी पुढे जा, तू जा जा ना, मी येतोय, चल जा. अगं आलो, चल राणी जा पुढे, आलो मी, जा चल बाई. आला काय नाही करत राणी. बोललो ना दिस. आता बघा, आता जसे पुढे जाईल ना, शेळी आली. पुढे गेल्यावर राणी दाखवणार त्याला. कुत्रा नाही आला पण शेळी आली. कुत्रा तर आलं नाही पण शेळी आली. राणी ही फाटली. हे राणी इथे ना काळी माती आहे, फलटण मध्ये आहे ना काळी माती. काळ्या मातीत जे टाकाल ना ते पिकतं. जे सोनं, काळी माती म्हणजे सोनं आहे, जे टाकाल ते पिकतंय. मेन ज्वारी, बाजरी भरपूर पिकते. जी भाजी लावाल ती आता आपण विचारलं त्या ताईनं, त्यांनी भेंडी लावली. आम्ही आलेलो घरी परत. उघड बाबा दरवाजा. सगळीकडे पाऊस पडतोय आणि गावात ऊन पडले. उघडल्या होत्या या मीच. अरे वा, काय हवा आली मस्त. आपलं जंगल. मम्मी चल, मम्मी सांग कोणती कोणती झाडं लावले तू. हे बघा ही पूजाची मम्मी. कोणती कोणती झाडं लावले? नारळ आहे आपल्याकडं. नारळ आहे, आंबा आहे, जांभळ आहे, पेरू आहे, मग आळूवडीची पानं, आळूवडीची पानं आहेत, लिंबाचं झाड आहे, आळूवडीची पानं आहे ती. परत हे लिंबाचं झाड आहे, हे कढीपत्ता आहे, परत ऋषीगंधाचं झाड आहे. हे ना आपले खांद्याचे तसेच ठेवले आता येणे. एवढी झाडं लावली आहे म्हणजे उद्या इन फ्युचर मला वाटतं आमच्या पोरांना कुठे मार्केटमध्ये जायची गरज नाहीये. सगळं इथेच भेटणार आहे. सीताफळाची झाड आहे, सीताफळ पण आहे, फ्रूट मध्ये पण. आंबा बघा, आंबा झाड बघा, नवीन आंबा आलाय. चिकूचं झाड, आपण आंबा, चिंचेचं झाड, चिकू, चिंच, ते नारळ दाखव, नारळ, शेवग्याची झाड, परत नारळ. हे जास्वंद आहे ना मम्मी? आधी जास्वंद, जास्वंद आहे. पुढे जा जरा, तू पुढे जा. हे बघ फणस, हा फणस, तिथे एक मोठा फणस आहे. हे माझा वय टाकणार आवाज. मग काय झालं? चल, बोल बिंदास. हे बघ ते नारळाचं झाड मोठं झालं नारळ. हे किती मोठं झालंय हे झाड. मागच्या वर्षी लावलेलं नाही. मला मगाशी मी बोललो तसं, म्हणजे उद्या आमच्या पोरं बाळांना काय
मार्केटमध्ये जायची गरजच नाही, इथे गार्डन मध्ये आलं तर सगळंच भेटणार आहे आम्हाला. खूप काही आहे. खूप काही आहे. राणी इथे पण आली. राणी करीने जायचंय तुला? नाही, इथेच बसणार मी. हे बघ. आणि हे आता प्रोग्रेस आहे, वर्किंग प्रोग्रेस आहे त्या. हे फणस आहे, ते आंब आहे, ते केवढा मोठा फणस आहे बघ. तो एक वाळला. हा मोठा फणस आहे हा. हा मोठा आहे झाला. एक वाळला ना. हा, आपल्या हातात आहे. याच्यापेक्षा जास्त झाडं आली असती. कंटिन्यू गावाला येत नाहीत ते, त्यामुळे. आणि थोडंफार नुकसान झालं आपलं. आंबा वाढलाय, खूप मोठा झालाय आंबा. हे एक तुरून काढायचं आहे ना. सचिनाला की हे 2 तुरून टाकते. हे मोठी होतील ना जरा. आता ह्याच्यामध्ये लिचीची झाडं लावली ते आणि काजूची झाडं लावून ठेवली. यांच्यामध्ये हा मग मिरची आणि काजू लावलं. ओके. हे तर मोठी झालीत की मग ती लावायची दुसरी. त्याची रोपं बनवते ती रोपं. हा, रोपं बनली की मग आपण झाडं लावू शकतो. लिचीची झाडाची रोपं करून ठेवला. ते पण ह्याच्यात लिंबाची झाडं हे काय काय लावून ठेवलंय. ओके. झाड मोठं झाल्यानंतर मग त्यांना दुसरीकडे शिफ्ट करतात इथे कोपऱ्यात आहे ना, आपण नेटच्या बाहेर आहे ना, हळू. नेटच्या बाहेर ते कोरफड वगैरे आहे आतमध्ये. तुम्ही तिथं कोरफड आहे ना, ते नेलं मी हे मुंबईला. ह्याचं झाड. ते मी जर नेलं मुंबईला आणि मातीत लावलं तर उगवल का? हो. हा, मग घेऊन जाऊ, आपल्याला लावायचंय. हे ओके. कोरफड पाहिजे. हे काय ते बोलले, हे ते ब्रह्मकमळाचं लाव. ब्रह्मकमळ झाड. ब्रह्मकमळ. हे बघ इथे कोरफड आहेत की बघ. तर माझं गाव म्हणजे ह्याच्याहूनही खूप जास्त आहे. आपल्याला आत्ता जितकं दाखवता आलं तितकं आपण या व्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. अजूनही आपल्याला दाखवायचे आहेत. इथे बाणगंगा डॅम आहे, जो आपण जर आपल्याला पॉसिबल झाला संध्याकाळपर्यंत जाणं तर आपण तिथेही जाऊ. आणि वाटर निंबाळकर हे गाव, निंबाळकर गाव आणि फलटण ओळखलं जातं ते म्हणजे महाराजांची, म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांची सासूरवड, सईबाईंचं माहेर घर तर हे आहे वाटार निंबाळकर. तर त्यांचं सईबाईंचं माहेरचा वाडा आहे तो इकडेच आहे वाटार निंबाळकरमध्ये. तर तो वाडा पण आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. आज आपलं होतं ध्येय की आपल्याला आपलं गाव हिंडायचं होतं, टाइमपास करायचा होता, तर आपण तो या ब्लॉगमध्ये दाखवलाय. दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला वाटार निंबाळकरचा वाडा दाखवेन आणि बाणगंगा डॅम दाखवेन. आता जितकं या व्हिडिओ दाखवतो आपण तितकं दाखवतोय. बाकीचं सगळं जे काय आहे ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा, लाईक करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब कराल, लाईक कराल तर आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि आम्ही असेच अजून नवीन नवीन व्हिडिओज घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचू. धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.